जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश. मी प्राध्यापक आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. आज आपण घरच्या घरी अष्टमी आणि नवमीचं होम हवन विधी कसा करावा याविषयी विस्तृत अशी सविस्तर माहिती बघणार आहोत. बघा, मुळामध्ये अष्टमी आणि नवमीचा जो काही हवन विधी असतो हा जास्त करून ज्या ठिकाणी सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळं असतात अशा ठिकाणी केला जातो, किंवा ज्यांच्या घरामध्ये पुरातन अशी जगदंबेची, आदिशक्तीची, पाषाणी मूर्तीची स्थापना असेल अशा ठिकाणी सुद्धा हा हवन विधी केला जातो. काही ठिकाणी भाविक भक्त स्वतःची इच्छा म्हणून किंवा सप्तशतीचा पाठ पूर्ण झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी स्वतःच्या घरामध्ये सुद्धा अष्टमी आणि नवमीचा हवनविधी करत असतात. परंतु नेमका हा हवनविधी करताना प्रॉब्लेम असा येतो की अष्टमी आणि नवमीच्या दिवशी खूप जास्त सुपाऱ्या असतात. सुपाऱ्या म्हणजे की घरोघरी किंवा प्रत्येक दुर्गा उत्सव मंडळामध्ये हवन करायचा असतो. यामुळे त्या ठिकाणी जे काही पुरोहित आहे, जे काही त्या ठिकाणचे शास्त्री पंडित आहे, यांचा तुटवडा निर्माण होतो. यामुळे काय होतं की त्या ठिकाणी कमीत कमी 10,000 पासून ते थेट 50,000 पर्यंत एवढी दांडगी दक्षिणा काही शास्त्रींकडून, काही पुजाऱ्यांकडून मी आकारताना बघितलेला आहे. जो सर्वसामान्य भाविक भक्त आहे, जो स्वतःच्या पोटापुरतं कमावतो, अशा होतकरू भक्तांना मात्र एवढा दांडगा खर्च करणं शक्य होत नाही आणि मनामध्ये इच्छा असून सुद्धा त्यांना जगदंबेचं हवन घडत नाही. त्याची 2 कारणं असतात. पहिली गोष्ट, तो व्यक्ती पैशाने लहान पडतो, तेवढी दांडगी दक्षिणा तो पुरोहिताला देऊ शकत नाही. दुसरा विषय, स्वतः होम हवन विधी कसा करावा याचं कुठलंच ज्ञान त्यांना नसतं. त्यामुळे सुद्धा अशा व्यक्तींना होम हवनापासून वंचित राहावं लागतं. आज आपण जो व्हिडिओ तयार करत आहोत हा व्हिडिओ अगदी नवशिक्या माणसाने जरी बघितला तरी नवशिका मनुष्य सुद्धा अगदी उत्तम पद्धतीने स्वतः होम हवन पार पाडू शकेल अशा पद्धतीने मी सर्व विधी समजावून सांगणार आहे. दुसरा विषय म्हणजे, स्वतः आम्ही जो होम हवन विधी करतो म्हणजे जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा माझ्या राहत्या घरातील या होम हवन विधीमध्ये संपूर्ण वेदोक्त मंत्रांद्वारे हा हवन विधी आम्ही साजरा करत असतो, पार पाडत असतो. परंतु सर्वसामान्य भाविकांना समजावं यासाठी मी या ठिकाणी कुठलेही वैदिक मंत्र न वापरता, पुराणोक्त मंत्र न वापरता, फक्त सर्वसामान्य भक्ताला, निरक्षर माणसाला सुद्धा जमेल अशा पद्धतीची मेथड म्हणजेच प्रोसेस या ठिकाणी दाखवणार आहे. तर चला आपण मांडणीला सुरुवात करूया. बघा, सर्वात प्रथम ज्या ठिकाणी तुम्हाला हवन तयार करायचं आहे ती जागा गाईच्या गोमूत्राने आणि शेणाने सारवून घ्यावी. तिच्यामध्ये थोडीशी हळद टाकावी. हल्ली सध्या शेणाच्या कलरचा पुड्या सुद्धा विकत मिळतात. ज्या पुड्या आपण गाईच्या शेणामध्ये कालवून त्या ठिकाणी सारवण केली असताना पिवळा धम्मक असा रंग त्या ठिकाणी येतो. तर थोडक्यामध्ये काय, सुशोभित असं त्या ठिकाणी सारवण केलेली असावी. त्यावरती आपलं हवनकुंड तयार करावं. हे जे हवनकुंड आहे या हवनकुंडाचा व्यास हा 4ही बाजूंनी एकत्रित केला असताना तो सर्व प्रकारे त्या ठिकाणी 108 चौरस मीटर भरावा, सेंटीमीटर भरावा अशी त्या ठिकाणची रचना असते. चौरस मीटर माझ्या मुखातून चुकीने निघालं, सेंटीमीटर असावा. परंतु हल्ली काही एवढं मोजून मापून कोणी त्या ठिकाणी हवनाचं परिमाण बनवत नाही. त्यामुळे सरळ सरळ 3 पायऱ्यांचं होमकुंड बनवावं एवढं आपण लक्षामध्ये ठेवावं. आता ह्या ज्या 3 पायऱ्या आहेत या 3 पायऱ्यांचं महत्त्व काय आहे? जी वेदी असते, वेदीची पहिली पायरी, दुसरी पायरी आणि तिसरी पायरी यांच्यामध्ये अनुक्रमे आपल्याला उतरता क्रम दिसतो, खालच्या बाजूने चढता क्रम दिसतो. सर्वात खालची जी मोठी पायरी असते ही महाकाली स्वरूप असते आणि त्या ठिकाणी ब्रह्मा स्वरूप असते. दुसरी जी पायरी असते ही दुसरी पायरी महालक्ष्मी स्वरूप असते आणि विष्णू स्वरूप असते. आणि जी पहिली पायरी असते ही महासरस्वती स्वरूप असते आणि शिव स्वरूप असते. अशा पद्धतीने ब्रह्मा, विष्णू, महेश आणि महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या 3 प्रकारच्या आराध्य दैवतांची रचना या वेदीच्या एकेका पायरीवरती असते. त्यामुळे होमाला कधीही 3 पायऱ्याच असाव्या. काही काही ठिकाणी मी पाहतो फक्त एकेरी विटांचा चौकोन तयार करून त्याचा होमकुंड बनवतात. धर्मशास्त्रानुसार एकेरी विटांचं चौकोनी हवनकुंड आपल्याला चालत नाही, 3 पायऱ्यांचं असावं. ही तुम्ही मातीपासून बनवू शकता किंवा सिमेंटचा सुद्धा तयार करू शकता, किंवा त्या ठिकाणी तुम्ही विटा रचून विटांना नंतर शेणाने आणि गोमूत्राने सारवून त्याचं सुद्धा बनवू शकता. आता या ठिकाणी मला एक बाब सांगावीशी वाटते. ज्यांना हे बनवणं शक्य नसेल अशा भक्तांनी त्या ठिकाणी हल्ली मार्केटमध्ये स्टीलचा होमकुंड विकत मिळतो, तो सुद्धा आणू शकता, किंवा बिछायातवाल्याकडे किंवा दुकानदाराकडे भाड्याने सुद्धा होमकुंड हल्ली सिटीमध्ये विकत मिळतात. भाड्याचा हवनकुंड आणून सुद्धा आपण हा विधी करू शकतो.
आता या हवनाच्या जवळ आपल्याला काही साहित्य लागणार आहे. ते साहित्य कुठलं कुठलं बघा. आपल्याला होम हवनासाठी त्या ठिकाणी समिधा लागणार आहे. समिधा म्हणजे काय, तर होमामध्ये आपण जी आहुती देणार आहोत त्या आहुतीचं साहित्य, त्यामध्ये काय काय असावं बघा. आपल्याला त्या ठिकाणी तांदूळ हवे आहेत. हे तांदूळ अखंड असावे. त्यासोबतच आपल्याला थोडेसे काळे तीळ लागतील, थोडेसे पांढरे तीळ लागतील, जव लागेल, सातू लागेल, त्या ठिकाणी अजून तुम्हाला सांगतो उदाचे बारीक खडे लागतील. आपण जो देवाला ऊद जाळतो, सुगंधित ऊद, त्यासोबतच गुगुळाचे खडे सुद्धा लागतील. यासोबतच आपल्याला त्या ठिकाणी उसाचे तुकडे सुद्धा लागतील. आपल्याला विड्याची पानं लागतील. तर विड्याची पानं भरपूर प्रमाणामध्ये असावी, कारण आपल्याला बऱ्याच ठिकाणी विड्याच्या पानांचा उपयोग करायचा असतो. तर साधारणतः 50 पानं तरी आपल्याला हवी आहेत. म्हणजे नगानुसार 50 नग. ही पानं स्वच्छ धुतलेली असावी. तिला कुठेही कुरतडलेलं नसावं, कापलेलं नसावं, छिद्र पडलेलं नसावं. स्वच्छ धुतलेली हिरवीगार नागवेलीची 50 पानं पुरेशी होतात. त्यासोबतच आपल्याला त्या ठिकाणी जे आहे सुमंगल फळे लागतात. सुमंगल फळे म्हणजे काय, तर प्रत्येकी मी या ठिकाणी 250 ग्रॅममध्ये सांगत आहे. तर त्या ठिकाणी आपण 250 ग्रॅम खोबरा वाटी, 250 ग्रॅम त्या ठिकाणी हळकुंड, 250 ग्रॅम त्या ठिकाणी कच्चे बदाम, 250 ग्रॅम त्या ठिकाणी लाल सुपारी, अशा पद्धतीनुसार खारी, खोबरं, बदाम, सुपारी, हळकुंड असं आपल्याला 250 ग्रॅम घ्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला लाल सुपाऱ्यांची सुद्धा आवश्यकता पडते. आता मगाशी ज्या मी सुपाऱ्या सांगितल्या ह्या साहित्यामध्ये, तर ह्या सुपाऱ्या मी भरडा सुपाऱ्या सांगितल्या. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 250 ग्रॅम भरडा सुपारी लागली. यासोबतच वेगळी लाल सुपारी सुद्धा वेगळी 50 ग्रॅम स्वतंत्र घ्यावी. मातृका पूजनासाठी ती वेगळी आपल्याला हवी असते. अशा पद्धतीनुसार हे साहित्य झालं. त्यासोबतच आपल्याला होमकुंडामध्ये जाळण्यासाठी त्या ठिकाणी अग्निग्रास म्हणून आपल्याला पिंपळाचं सुकलेली लाकडं, उमराची सुकलेली लाकडं, आंब्याची सुकलेली लाकडं, पवित्र झाडांची सुकलेली लाकडं लागतील, म्हणजेच काष्ठ लागतील. त्यासोबतच आपल्याला गाईचं तूप सुद्धा लागेल. आता आपल्याला होमामध्ये किती तूप जाळायचं आहे त्यावरती हे अवलंबून आहे. अगदी आपण 1.25 पावशेर तुपापासून ते 1.25 किलोपर्यंत किंवा आपल्या ऐपतीप्रमाणे 2.25 किलो, 5.25 किलो जाळू शकतो. अशा पद्धतीनुसार आपल्याला हे झालं साहित्य. यासोबतच काही आपल्याला सुगंधित द्रव्य लागतात, जसं की त्या ठिकाणी देवीच्या अभिषेकासाठी मग पंचामृत आहे, त्या ठिकाणी अत्तर आहे, त्यासोबतच ओटीचं साहित्य आहे. ते तर वेगळं, ते मी याच्यामध्ये सांगितलेलं नाही आहे. अशा पद्धतीनुसार सर्व साहित्य तयार करून ठेवल्याच्या नंतर आपण स्वतः देवाच्या समोर किंवा देवीच्या समोर किंवा तुमच्या घराच्या बाहेर किंवा दुर्गा उत्सव मंडळाच्या समोर हवनकुंड स्थापन केला की हवनाच्या समोर आसन घालून बसावं. आता आपल्याला बसायचं कसं आहे, तर तुम्ही जर देवाच्या समोर बसत आहात तर देवाच्या समोर हवनकुंड आहे आणि तुमचं तोंड हे देवाच्या दिशेने असलं पाहिजे, असं आपल्याला बसायचं आहे. म्हणजेच देवतेचं तोंड तुमच्याकडे, तुमचं तोंड देवतेकडे, तुमच्या समोर हवनकुंड, अशा पद्धतीनुसार आपण बसून घ्यावं. त्यानंतर तुम्ही हवनकुंडाच्या समोर बसल्यावर तुमच्या उजव्या हाताला जी बाजू येते ती लक्षात घ्यावी, डाव्या हाताला जी बाजू येते ती लक्षात घ्यावी. प्रामुख्याने उजवी बाजू आणि डावी बाजू याला महत्त्व आहे. त्या ठिकाणी वेगवेगळी पूजेची मांडणी करायची असते. आता तुमच्या उजव्या हाताला काय मांडणी करायची आहे हे पहिले समजावून सांगतो. बघा, होमकुंडाच्या समोर तुम्ही मांडी घालून बसल्यानंतर तुमच्या उजव्या हाताला तुम्हाला त्या ठिकाणी 2 पाट मांडून घ्यायचे आहे. चौरंग सुद्धा मांडू शकता. पाट किंवा चौरंगावरती त्या ठिकाणी कुठलाही कपडा अंथरायचा आहे. हा कपडा शक्यतोवर लाल किंवा पिवळा असावा. लाल किंवा पिवळा अंथरल्याच्या नंतर आता एकूण 2 पाट मांडलेले आहे, तर मी पहिल्या पाटावरची मांडणी सांगतो. पहिल्या पाटावरती त्या ठिकाणी आपल्याला एकूण 3 तांदळाच्या राशी टाकायच्या असतात. ह्या 3 तांदळाच्या राशी कशासाठी, पहिली राशी वरुण देवाची, दुसरी राशी वारुणी देवीची, तिसरी रास म्हणजे सिद्धिविनायकाची म्हणजेच गणपती बाप्पाची. तर आता पहिल्या ज्या 2 राशी आहे, एक रास, दुसरी रास आणि तिसरी रास, पहिल्या राशीवरती आपल्याला कलश बसवून घ्यायचा आहे. या कलशामध्ये हळद, कुंकू, त्यासोबतच 1 रुपयाचं सुट्टं नाणं, 1 सुपारी, थोड्याशा दुर्वा. दुसऱ्या कळसामध्ये सुद्धा हेच साहित्य आणि दोनही कळसांच्या वरती नागवेलीची 5-5 पानं लावायची आहे आणि त्यावरती आपल्याला ताम्हण पसरवायचं आहे. ताम्हण म्हणजे काय, तर त्या ठिकाणी तांब्याची किंवा पितळेची ताटली किंवा प्लेट, या प्लेटमध्ये आपल्याला समसमान असे तांदूळ पसरवून घ्यायचे आहे.
पहिल्या घटाच्या तांदूळावरती आपल्याला एक भरडा सुपारी ठेवायची आहे आणि दुसऱ्या तांदूळाच्या घटावरती सुद्धा आपल्याला भरडा सुपारी ठेवायची आहे. म्हणजेच त्यापैकी एक कलश हा वरुण देवाचा, दुसरा कलश हा वारुणी देवीचा. अशा पद्धतीनुसार वरुण देवाची पूजा मांडून झाली की त्यांच्या बाजूला जो रिकामा पुंजका राहील, रिकामी रास राहील, या रिकाम्या राशीवरती एक सुपारी आपल्याला गणपतीचं प्रतीक म्हणून ठेवायची आहे. आता या सुपारीच्या ऐवजी आपण गणपतीची मूर्ती सुद्धा मांडू शकतो. मातीची मूर्ती असेल, सोन्याची असेल, चांदीची असेल, पितळेची असेल किंवा गणपतीचा एखादा टाक असेल तर तो तुम्ही मांडू शकता किंवा सुपारी सुद्धा चालेल. ही झाला तुमचा उजव्या बाजूकडील पहिला पाटाची रचना. आता त्याच्याच समोर आपल्याला दुसरा पाट मांडून घ्यायचा आहे आणि या पाटावर सुद्धा लाल किंवा पिवळं वस्त्र अंथरायचं आहे आणि याच्यावरती मात्र थोडीशी रचना आपल्याला छोटी छोटी करावी लागते कारण भरपूर सुपाऱ्या मांडायच्या असतात. या पाटावरती आपल्याला प्रामुख्याने कुठल्या कुठल्या देवांना स्थान द्यायचं असतं ते सांगतो. यावरती आपल्याला प्रामुख्याने 27 मातृका, अष्टभैरव आणि नवग्रह एवढ्या देवी देवतांना स्थान द्यायचं असतं. मग आता बघा, भैरवांची संख्या झाली त्या ठिकाणी 8, त्यासोबतच नवग्रहांची संख्या झाली 9 आणि सुपाऱ्या झाल्या 27. एवढे दैवत आपल्याला त्या पाटावरती बसवायचे आहे. कसे बसवायचे तर बघा, पाटाच्या वरती जे तुम्ही त्या ठिकाणी वस्त्र अंथरलेलं आहे तर सर्वात प्रथम मधल्या भागामध्ये, मधल्या ओळीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी अष्टभैरव मांडून घ्यायचे आहे. हे अष्टभैरव तुम्ही कसे मांडणार तर एक आडवी रेषा तयार करायची आहे. या आडव्या रेषेवरती छोटे छोटे 8 तांदूळाचे पुंजके टाकायचे, अगदी जवळजवळ 1-1 इंचाच्या अंतरावरती, तेव्हा ते मावेल. 8 तांदूळाचे पुंजके एकाच लाईनमध्ये टाकून झाले की त्यावरती एक एक लाल सुपारी ठेवायची आहे. हे प्रामुख्याने अष्टभैरवाचे प्रतीक आहे. या अष्टभैरवाच्या लगेच समोर आपल्याला नवग्रहांची रचना करायची असते. नवग्रहांची रचना कशी करायची तर त्या ठिकाणी 3-3च्या संख्येमध्ये एकूण 9 सुपाऱ्या मांडून घ्यायच्या. पहिल्या लाईनमध्ये 3, दुसऱ्या ओळीमध्ये 3, तिसऱ्या चरणामध्ये 3, म्हणजे पहिलं, दुसरं आणि तिसरं असे मिळून 3-3 सुपाऱ्या, एकूण तो आकडा 9 भरतो. अशा लाल 9 सुपाऱ्या मांडून घ्यायच्या. हे प्रामुख्याने नवग्रहाचं प्रतीक झालं. म्हणजे बघा, पहिले आडव्या लाईनमध्ये अष्टभैरव, त्याच्या समोर 9 सुपाऱ्यांमध्ये नवग्रह आणि या सर्व रचनेच्या आजूबाजूला आपल्याला गोलाकार स्वरूपामध्ये 27 सुपाऱ्या मांडायच्या असतात. म्हणजेच काय तर जीही आपण अष्टभैरव आणि नवग्रह मांडले यांच्या अवतीभवती पूर्ण गोलाकार स्वरूपामध्ये 27 सुपाऱ्या. छोटीशी तांदूळाचा पुंजका टाकायचा म्हणजे राश टाकायची, 1 चमचाभर तांदूळ, त्यावरती सुपारी मांडायची. अशा 27 सुपाऱ्या मांडून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीनुसार उजव्या बाजूची पूजा आपली संपन्न होते, ज्यामध्ये पहिल्या पाटावरती आपण वरुणदेव, वारुणी देवी आणि गणपती बसवला. दुसऱ्या पाटावरती आपण 27 मातृका, अष्टभैरव आणि नवग्रह बसवले. आता डाव्या हाताला जाऊया. आपल्या डाव्या हाताला आपण त्या ठिकाणी पुन्हा एक चौरंग किंवा पाट अंथरायचा आहे. या चौरंग आणि पाटावरती आपल्याला त्या ठिकाणी एकूण 11 विड्याची पानं आणि 11 विड्याच्या पानावरती एक खणी सामान ठेवायचं आहे. 11 पानं नसतील मांडायची तर आपण 7 पानं सुद्धा मांडू शकतो, 5 पानं सुद्धा मांडू शकतो. ते आपल्या मनावरती अवलंबून आहे. या पानांवरती आपल्याला हळद, कुंकू, त्यानंतर खडी साखरेचा तुकडा, थोडेसे तांदूळ, त्यासोबतच 5-5 मंगळफळे. म्हणजेच काय तर त्यावरती तुम्हाला मी सांगतो 5 खारीक, 5 खोबऱ्याचे तुकडे, 5 त्या ठिकाणी हळकुंड, 5 त्या ठिकाणी सुपारी. म्हणजे हे जे आपण मगाशी एक खणे सामान सांगितलं होतं, खारीक, खोबरं, हळकुंड, सुपारी आणि बदाम, हे 5-5 मांडायचं आहे. एकेका पानावर 5-5. तर त्या ठिकाणी त्याची दाटी तयार होते. पण हरकत नाही, अख्खाच्या अख्खा असा आपण गंज जरी ठेवला तरी सुद्धा चालतो. आता आपण एकेका पानावरती एक सुद्धा मांडू शकतो बरं का. म्हणजे एकच खारीक, एकच सुपारी, एकच बदाम, एकच हळकुंड, एकच खोबऱ्याचा तुकडा. हे दिसायलाही सुटसुटीत दिसतं, परंतु माझी पद्धत अशी आहे की मी 5-5 म्हणजे एकेका पानावर 25-25 असे मांडत असतो आणि एकूण मी 5 पानं घेतो, एकेका पानावर 25-25 मांडतो. ही माझी पद्धत आहे. अशा पद्धतीने ती पूजा मांडून झाली की त्याच्या समोर आपल्याला एक तांदूळाची रास टाकून तिच्यावरती एक मंगल कलश स्थापन करायचा आहे. या मंगल कलशाच्या वरती सुद्धा 5 विड्याची पानं लावून त्याच्यावरती ताम्हण पसरवायचं आहे. या ताम्हणामध्ये म्हणजेच ताटलीमध्ये, प्लेटमध्ये तांदूळ पसरवायचे आहे आणि तुमच्या घरामध्ये जी कुठली देवीची मूर्ती असेल त्या फक्त देवीच्याच मूर्त्या ठेवायच्या आहेत. या मूर्त्या आपल्याला झोपवायच्या नाही आहेत, तर आपल्याकडे तोंड करून मूर्त्या ठेवायच्या असतात. म्हणजेच कुठल्या कुठल्या
तुमच्याकडे तुळजाभवानी, रेणुका माता, येडेश्वरी, यल्लम्मा, काळूबाई किंवा अन्नपूर्णा, महालक्ष्मी ज्या कुठल्या देवीच्या मूर्ती असतील त्या मूर्ती आपण ठेवू शकतो. जर तुमच्याकडे चांदी सोन्याचे टाक असतील ते टाक आपण ठेवू शकतो. जर तुमच्याकडे पितळी किंवा चांदीचे किंवा ते काशाचे टाक असतील तर हे टाक आपण प्लेटीमध्ये न झोपवता प्लेटीच्या काठावरती असे उभे करून ठेवू शकतो. अशा पद्धतीनुसार सर्व देवीच्या मूर्त्या आपल्याला त्या ताटलीमध्ये मांडायच्या आहे. ज्यांच्याकडे मोठ्या स्वरूपाच्या मूर्त्या असतील अशांनी मग त्या ठिकाणी मूर्त्या मांडू नये, छोट्या छोट्या मूर्त्या मांडाव्या. त्या नसतील तर सरळ त्या ठिकाणी महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिघींच्या स्वरूपामध्ये 3 भरडा सुपाऱ्या ठेवल्या तरी सुद्धा चालतं. ते आपल्यावरती अवलंबून आहे. त्यासोबतच त्या ठिकाणी आपण नैवेद्य तयार ठेवावा. नैवेद्य शाकाहारी असावा. वरण भात, भाजी पोळी किंवा पुरणपोळीचा स्वयंपाक किंवा त्या ठिकाणी चणे, पुरी, शिरा असा आपण मिष्टान्नाचा नैवेद्य करू शकतो. यासोबतच 5 पानांचा एक विडा तयार करावा. हा विडा कसा करायचा तर एकावर एक 5 विड्याची पानं ठेवायची आणि त्यांचा एकत्रित एकच विडा तयार करायचा. अशा पद्धतीनुसार आपण विडा तयार करून ठेवून घ्यायचा आहे. आता यानंतर आपण होम हवनाची सुरुवात कशी करायची, विधी कशी करायची ते समजावून घेऊया. होम पेटवण्याच्या आधी आपल्याला कन्यापूजन करायचं असतं. तर कन्यापूजन म्हणजे आपल्या घरातील मुलगी न घेता बाहेरची कुठली तरी एक मुलगी जी त्या होम हवनाला उपस्थित आहे अशी 12 वर्षाच्या आतील एखाद्या मुलीला बोलवावं. त्या मुलीच्या पायावरती पाणी ओतावं, तिचे पाय धुवावे. यजमानाने स्वतः त्या मुलीच्या पायाला हळद कुंकू लावावं, तिच्या कपाळाला हळद कुंकू लावावं, तिला कुठलंही एक फळ द्यावं, त्यावरती 11 किंवा 21 रुपये दक्षिणा द्यावी आणि त्या मुलीच्या पायावरती मस्तक ठेवून नमस्कार करावा. या ठिकाणी गर्व करू नये कारण ती मुलगी जगदंबा स्वरूप असते. अशा पद्धतीने कन्यापूजन झालं की त्यानंतर घरातील सर्व वडीलधाऱ्या व्यक्तींना नमस्कार करावा. स्वतःच्या सद्गुरूंना सुद्धा नमस्कार करावा. सद्गुरू समोर नसतील तर त्यांच्या फोटोला नमस्कार करावा. फोटो सुद्धा नसेल तर अंतःकरणामध्ये गुरूंचं स्मरण करून, गुरुमंत्राचा जप करून त्यांची मनोमन त्या ठिकाणी प्रार्थना करून परमिशन घ्यावी, त्यांची आज्ञा घ्यावी आणि नंतर होम हवनाला सुरुवात करावी. आता होमाचा जो मधील भाग आहे या मधील भागामध्ये आपल्याला त्या ठिकाणी काही सुगंधित द्रव्य टाकायची असतात. कुठली कुठली द्रव्य टाकायची आहे तर आपल्याला वड, उंबर आणि पिंपळ यांची लाकडं त्यामध्ये टाकून घ्यायची आहे. सुकी लाकडं थोडी बाजूला सुद्धा ठेवायची आहे. आपण त्यामध्ये वाळलेल्या लिंबाच्या फांद्या किंवा काठ्या सुद्धा वापरू शकतो. परंतु सुरुवात होम पेटवताना ती वड, पिंपळ, उंबर अशा पवित्र लाकडांपासून करावी. ही लाकडं आतमध्ये टाकून झाल्याच्या नंतर त्याच्यावरती आपल्याला हळद आणि कुंकू टाकायचं आहे. त्यासोबतच कचोरा, नागरमोथा आणि वाळा अशा औषधी वनस्पती सुद्धा मिळतील तशा थोड्या थोड्या होमामध्ये टाकून घ्यायच्या आहे. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मगाच्या साहित्यामध्ये आपण ऊसाचे तुकडे सांगितलेले होते, सातू सांगितला होता. या ठिकाणी मी नागरमोथा, कचोरा आणि वाळा ह्या वनस्पती सांगतोय. या जर तुमच्याकडे मिळत नसतील किंवा उपलब्ध नसतील तर सोडून द्याव्या. त्यासाठी अट्टहास किंवा हट्ट करू नये. जे जे मिळतं ते देवाला अर्पण करावं. त्यामध्ये कुठलाही राग रुसवा नसतो. दुसरा विषय म्हणजे आता त्या होमामध्ये आपल्याला वस्तू टाकून झाल्या की होमाच्या काठावरती जे 4 कोपरे आहे या 4ही कोपऱ्यांमध्ये एक एक हिरवगार लिंबू ठेवून घ्यायचा आहे. याला चौकी बंधन असं म्हणतात. हे लिंबू ठेवत असताना तुमचा कानमंत्र जो तुम्ही तुमच्या गुरुकडून घेतलेला आहे तो देवतेचा कानमंत्र मनातल्या मनामध्ये म्हणत, स्मरण करत, होमकुंडाचं रक्षण व्हावं अशी प्रार्थना करत हे लिंब ठेवायचे असतात. तुम्ही गुरुमंत्र किंवा कानमंत्र घेतलेला नसेल तर कुठलाही देवीचा मंत्र जसं की सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके किंवा जयंती मंगला काली किंवा नमो देवे महादेवे कुठलाही देवीचा मंत्र म्हणून आपण ते लिंब ठेवून घ्यायचे आहे. यानंतर आपल्याला अग्नी प्रज्वलित करायचा आहे. आता अग्नी प्रज्वलित करत असताना त्या ठिकाणी जुनी पद्धत अशी होती की लाकडावरती लाकूड घासून त्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित केला जात असे. परंतु हल्ली काही लाकडावर लाकूड घासल्या जात नाही किंवा फार कमी ठिकाणी घासल्या जातं. मग आपण कापूर टाकून कापराने होम पेटवू शकतो. होम हवन प्रज्वलित झाल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी सर्वात प्रथम आजूबाजूच्या दैवतांना नमस्कार करून घ्यायचा असतो आणि त्यांच्या नावाच्या आहुत्या द्यायच्या असतात. जसं की गणपतीच्या नावाच्या 11 आहुत्या, इष्टदेवतेच्या 11 आहुत्या, कुलदेवतेच्या 11 आहुत्या. मग त्या देत असताना त्या ठिकाणी आपण सुरुवातीला हात जोडून गणपतीचं स्मरण करावं. गणेश अथर्व शीर्षाचा पाठ करावा किंवा गणपती स्तोत्राचा पाठ करावा किंवा ते सुद्धा येत नसेल तर आपण त्या ठिकाणी ओम गंग गणपतये नमः किंवा गणपती बाप्पा मोरया कुठलंही गणपतीचं स्मरण करून गणपतीची आज्ञा घेऊन होमाला सुरुवात करावी.
होमामध्ये त्या ठिकाणी तुपाच्या आहुत्या टाकत असताना सर्वात प्रथम आपल्याला त्या ठिकाणी नरवार्ण मंत्राच्या 108 आहुत्या टाकायच्या असतात. आता बघा, आपण समिधा गोळा केलेला आहे. समिध्यामध्ये आपण काय काय साहित्य गोळा केलं होतं? तांदूळ, काळे तीळ, पांढरे तीळ, जवस, सातू, गुळाचे खडे, त्यासोबत राईचे खडे, राई म्हणतो आपलं राळीचे खडे, राई नाही, राई म्हणजे मोहरी बरं का. राळ म्हणजे एक प्रकारे उदाचाच प्रकार असतो, त्याचा सुगंधित वास येतो. ते राळीचे खडे, गुगुळाचे खडे हे सर्व आपण मिक्स केलेलं आहे. उसाचे तुकडे, त्याच्यासोबतच मी तुम्हाला सांगतो, हा जो समिधा मिक्स केलेला आहे, या समिध्यामध्ये विड्याची पानं कापून त्याचे छोटे छोटे तुकडे करून सुद्धा मिक्स करावे. त्याचं सुद्धा फार छान फळ मिळतं बरं का. त्यासोबतच थोडासा मध सुद्धा कालवावा. आता त्या ठिकाणी मध आणि उसाचे तुकडे आणि नागवेलीच्या पानाचे तुकडे हे प्रामुख्याने गुप्त तांत्रिक लक्षण आहे. त्या ठिकाणी मध जाळल्यामुळे घरामध्ये एकोपा घडून येतो, घरातील वादविवाद शांत होतात. त्या ठिकाणी उसाचे तुकडे टाकल्यामुळे संपत्तीला बरकता राहते आणि त्या ठिकाणी आपण नागवेलीच्या पानाचे तुकडे टाकल्यामुळे घरातील व्यक्तींचा एकामेकांमध्ये जीव राहतो, तसेच देवतेची कृपा आपल्यावरती होते. परंतु हे जर नसेल मिळत तर मग तुमच्याकडे जे आहे ते कालवू शकता. याला समिधा म्हणतात. या समिध्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला तुपाच्या आहुत्या टाकायच्या असतात होमामध्ये. समिध्याच्या आहुत्या एकदम टाकू नये. 108 वेळेला त्या ठिकाणी नरवार्ण मंत्राच्या आहुत्या टाकायच्या. आता कशा टाकायच्या तर बघा, नरवार्ण मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः स्वाहा. स्वाहा म्हटलं म्हणजे तुपाची धार सोडावी. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः स्वाहा. अशा पद्धतीनुसार सर्वात प्रथम 108 आहुत्या फक्त आणि फक्त तुपाच्या देऊन घ्याव्या. आता या ठिकाणी एक प्रश्न पडेल की 108 आकडा भरला हे समजायचं कसं? तर जे कोणी व्यक्ती त्या ठिकाणी मंत्र म्हणत आहे त्यांनी हातामध्ये जपमाळ घेऊन त्या ठिकाणी 108 वेळेला त्या संख्या मोजू शकता माळेवरती. किंवा जर तुम्ही स्वतःच आहुती टाकायला बसलेले असाल मग तुम्ही डाव्या हातामध्ये जपमाळ घेऊ शकता. संख्या मोजण्यासाठी डाव्या हातात जरी जपमाळ घेतली तरी काही हरकत नाही. 108 वेळेला आकडा मोजून घ्यावा. नरवार्ण मंत्राच्या 108 आहुती टाकल्याच्या नंतर मग बाकीच्या ज्या जोड्या बसलेल्या असतील त्यांच्यासोबत आपण बाकीच्या मंत्रांच्या 108 आहुत्या टाकायच्या आहे. नरवार्ण मंत्राच्या तुपाच्या 108 आहुत्या वेगळ्या झाल्या की मग आपण समिध्याच्या आहुत्या सुद्धा टाकायला सुरुवात करायची आहे. 2 जोड्यांनी तूप टाकावं आणि 2 जोड्यांनी समिधा टाकावा अशी पद्धत असते. आता समिधा टाकत असताना त्या ठिकाणी आपल्याला समिधा ह्या आपल्या 3 बोटांमध्ये पकडावा. म्हणजेच आपली करंगळी, त्याच्या बाजूची अनामिका आणि मध्यमा, म्हणजे करंगळी, देवाचं बोट आणि मध्यमा आणि अंगुष्ठ अशा ह्या बोटांनी पकडून त्या ठिकाणी समिधा टाकावा. आता समिधा टाकत असताना स्वाहा म्हणणं झाल्याबरोबर समिधा आणि तूप एकत्र आतमध्ये पडलं पाहिजे अशी रचना करावी. तूप ओतण्यासाठी काड्या घ्याव्या लंब्या. त्या लंब्या काड्यांना पळी बांधावी आणि पळीने आपण तूप ओतू शकतो. पळी म्हणजे पितळेची किंवा तांब्याची पळी जी आपल्याला देवपूजेच्या दुकानामध्ये विकत मिळते, त्याला आपण त्या ठिकाणी संध्यापळी असं म्हणतो. ते नसेल तर तुम्ही चमचा सुद्धा, टीस्पून म्हणजे पोहे खाण्याचा चमचा सुद्धा बांधू शकता. अशा पद्धतीनुसार आपल्याला पहिले तुपाच्या आहुत्या झाल्यावर समिधा आणि तूप दोघांच्या एकत्रित आहुत्या सुरू करायच्या आहे. त्यावेळेला आपल्याला जो कुठला आपल्याला देवीचा मंत्र येतो तो म्हणायचा आहे. जसं की सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते नमः स्वाहा. किंवा नमो देव्ये महादेव्ये शिवाये सततं नमः नमः प्रकृती भद्रायै नियतः प्रणता स्वतां नमः स्वाहा. अशा पद्धतीनुसार आपण कुठलाही त्या ठिकाणी मंत्र म्हणू शकतो. आणि अशा पद्धतीने 108 आहुत्या आपल्याला प्रसिद्ध कुठल्याही मंत्राच्या म्हणून त्याच्यामध्ये टाकायच्या आहे. त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी 108 आहुत्या वेगळ्या अशा एका मंत्राने टाकायच्या आहे. तो मंत्र म्हणजे ओम अंबिकाय नमः स्वाहा. ओम अंबिकाय नमः स्वाहा. याच्या पुन्हा 108 आहुत्या होतील. म्हणजे बघा, पहिल्या 108 आहुत्या फक्त तुपाच्या दिल्या आपण नरवार्ण मंत्राने, म्हणजेच ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः स्वाहाने. दुसऱ्या आपण दिल्या कुठल्याही प्रसिद्ध देवी मंत्राने. तिसऱ्या आपण देत आहोत अंबिकाय नमः स्वाहाच्या. अशा एकूण त्या ठिकाणी 324 आहुत्या पूर्ण होतात. या आहुत्या झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला कुठलाही प्रसिद्ध असा जे आपले इतर दैवत असतात त्यांना काही आहुत्या द्यायच्या असतात. त्या प्रामुख्याने किती द्यायच्या तर 5, 7, 11 ते आपल्या मनावरती अवलंबून असतं. जसं की मी तुम्हाला सांगतो,
इष्टदेवताभ्यो नमः स्वाहा, इष्टदेवताभ्यो नमः स्वाहा, इष्टदेवताभ्यो नमः स्वाहा. म्हणजे आपण इष्टदेवतेला 5 आहुत्या दिल्या. कुलदेवताभ्यो नमः स्वाहा, कुलदेवताभ्यो नमः स्वाहा या मंत्राने कुलदेवतेला 5 आहुत्या द्याव्या. त्यानंतर स्थानदेवताभ्यो नमः स्वाहा याने स्थानदेवतेला द्याव्या. वास्तुदेवताभ्यो नमः स्वाहा याने वास्तुदेवतेला आहुत्या द्याव्या. त्यानंतर ग्रामदेवताभ्यो नमः स्वाहा या मंत्राने ग्रामदेवतेला सुद्धा 5 आहुत्या द्याव्या. जर तुम्हाला त्या ठिकाणी ग्रामदेवतेचं नाव माहीत असेल तर तुम्ही त्या ग्रामदेवतेचं नाव घेऊ शकता. जसं जर कोणाचं ग्रामदैवत त्या ठिकाणी भैरव आहे, मग ओम भैरवाय नमः स्वाहा. जसं आमच्या बालाजी महाराजा म्हणजे आमच्या देऊळगाव राजा शहराचं ग्रामदैवत श्री बालाजी महाराज आहे. बालाजी महाराज म्हणजे व्यंकटेश आहे, भगवान विष्णू आहे. मग या ठिकाणी ओम व्यंकटेशाय नमः स्वाहा, ओम व्यंकटेशाय नमः स्वाहा अशा आहुत्या आपण द्यायच्या असतात. यानंतर स्वतःच्या गुरुच्या नावाने सुद्धा 5 आहुत्या होमामध्ये द्याव्या. आता तुम्ही म्हणाल जर गुरु जिवंत असले, मग गुरु जरी जिवंत असले तरी गुरु मंत्राचे त्या ठिकाणी परतफेड म्हणून आपल्याला गुरुला आहुती देणं आवश्यक असते. म्हणून त्या ठिकाणी श्री गुरुभ्यो नमः स्वाहा, श्री गुरुभ्यो नमः स्वाहा, श्री गुरुभ्यो नमः स्वाहा अशा आहुत्या द्यायच्या असतात. त्यानंतर ज्या ज्या व्यक्तींनी त्या गुरुकडून कानमंत्र आणि गुरुमंत्र घेतलेला आहे अशा व्यक्तीने स्वतःच्या गुरुमंत्राने 5 आहुत्या द्याव्या आणि कानमंत्राने वेगळ्या 5 आहुत्या द्याव्या. आता हा गुरुमंत्राच्या आणि कानमंत्राच्या आहुत्या देताना एक बाब विशेष करून लक्षात ठेवा. गुरुमंत्र आणि कानमंत्र हा मरेपर्यंतही कोणाला सांगायचा नसतो. त्यामुळे तो स्वतःच्या तोंडातल्या तोंडामध्ये पुटपुटत त्याची आहुती द्यावी. तुमच्या शेजारी पाजारी बसलेल्या कोणालाच तो ऐकू गेला नाही पाहिजे. परंतु एक बाब या ठिकाणी विशेष सांगू इच्छितो, ज्यांना ओरिजिनल खरा गुरुमंत्र मिळालेला आहे अशांनीच त्याच्या आहुत्या दिल्याचा फायदा होईल. जसं की एक गुरुमंत्र मी तुम्हाला सांगतो आपल्या वैष्णव पंथाचा, जो माझा नाहीये पण मी वैष्णव पंथाच्या एक व्यक्तीकडून तो घेतलेला होता, ऐकलेला होता. तो असा होता, ओम नारायणाय तत्पुरुषाय श्री गुरुभ्यो नमः. मग आपण हा जर गुरुमंत्र असेल उदाहरणार्थ, मग आपण त्याची आहुती कशी द्यावी तर बघा, ओम नारायणाय तत्पुरुषाय श्री गुरुभ्यो नमः स्वाहा, ओम नारायणाय तत्पुरुषाय श्री गुरुभ्यो नमः स्वाहा. आणि जो कुठला कानमंत्र असेल त्याला नमः स्वाहा लावून त्याच्या आहुत्या द्यायच्या आहे. परंतु ज्यांचे गुरुमंत्र फसलेले असतील अशांनी ह्या आहुत्या देऊ नये, कारण तिथे तुम्हाला नमः स्वाहा लावताच येत नाही. जसं की बऱ्याच जणांना गुरूंनी मंत्र दिलेला आहे, तन मन धन गुरु अर्पण. आता या ठिकाणी तुम्ही आहुतीच देऊ शकत नाही, कारण तन मन धन गुरु अर्पण नमः स्वाहा अशी आहुती बनत नाही. किंवा कानमंत्र देताना तुळजा भवानी की जय किंवा आई राजा उधे उधे किंवा मांढरच्या काळीचं चांग भलं असे जर मंत्र मिळाले असतील त्यालाही तुम्ही नमः स्वाहा लावू शकत नाही. किंवा आता मला एक नवल सांगावंसं वाटतं की एक गुरु महाराज आहे, जे गुरु महाराज पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील रोहू या गावचे रहिवासी आहे. या महाराजांनी स्वतःच्या जवळपास 2000 महिला शिष्य तयार केलेल्या आहे. म्हणजे 2000 महिलांना त्यांनी माळपरडीची दीक्षा दिलेली आहे. हे जे गुरु महाराज आहे हे स्वतः वारकरी संप्रदायाचे प्रसिद्ध कीर्तनकार आहे. म्हणजे स्वतः कीर्तनकार असून शाक्त संप्रदायाशी कुठलाही संबंध नसून स्वतः त्यांनाच माळपरडी किंवा देवीचं मंदिर किंवा अंगात त्यांच्या संचार नसून त्यांनी 2000 महिलांना माळपरड्या दिल्या. बरं, दिल्या तर दिल्या. त्यांनी गुरुमंत्र बघा त्या ठिकाणी काय दिला. गुरुमंत्र आहे राम गुरु अंबाबाई सुदाम गुरु अंबाबाई. आता मी जेव्हा हा मंत्र ऐकला मी त्या महिलांना विचारलं. जवळजवळ 7 ते 8 महिला त्या तालुक्यातून माझ्याकडे गाडी करून आल्या होत्या, भाड्याची गाडी करून. त्यांनी उपासना शिबिर केलं. उपासना शिबिरामध्ये मला सांगितलं की गुरुजी आम्हाला असा गुरुमंत्र मिळालेला आहे. म्हटलं याचा अर्थ काय? राम गुरु अंबाबाई म्हणजे प्रभू रामचंद्राची गुरु अंबाबाई आहे का? त्या म्हटल्या तसं नाही. म्हटलं मग कसं? त्या मला म्हटल्या जे गुरुजी आहे, जे कीर्तनकार महाराज आहे त्यांचं नाव त्या ठिकाणी राम आहे आणि ते कीर्तनकार महाराजांचे जे मित्र आहे त्यांचं नाव सुदाम आहे. म्हणजेच काय तर राम गुरु अंबाबाई सुदाम गुरु अंबाबाई. याचा अर्थ असा की तुळजापूरच्या भवानीचा गुरु स्वतः राम महाराज आहे आणि तुळजापूरच्या देवीचा गुरु सुदाम महाराज आहे. म्हणजे हे जे 2 कीर्तनकार मित्र आहे हे स्वतः तुळजापूरच्या देवीचे गुरु आहे. अशा अर्थाचा त्यांनी गुरुमंत्र स्वतःच्या 2000 महिला शिष्यांना दिलेला आहे. आणि याबद्दल लवकरच मी एक व्हिडिओ तयार करणार आहे. त्यांनी गुरुमंत्र
दिला मला त्याच्याबद्दल वाद नाही, परंतु त्या मंत्रात त्यांनी जगदंबेची अंबाबाईची बदनामी केलेली आहे, याचा जाब मी लवकरच त्या महाराजांना विचारेल. आपण आपल्या मुद्द्यावर येऊया. असा जर गुरुमंत्र मिळालेला असेल तरी सुद्धा आपण आहुती देऊ शकत नाही. कशी देणार आहुती? राम गुरु अंबाबाई नमस्वाहा, सुदाम गुरु अंबाबाई नमस्वाहा असं आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे ज्यांचे गुरुमंत्र फसले असतील त्यांनी गुरुमंत्राच्या आहुत्या देऊच नका. ज्यांना योग्य गुरुमंत्र मिळाले आहे आणि जे माझे स्वतःचे शिष्य आहे अशांना सांगतो, उजव्या कानातील गुरुमंत्राने त्या ठिकाणी 5 आहुती द्या, डाव्या कानाच्या गुरुमंत्राने 5 आहुती द्या आणि श्री गुरुभ्यो नमस्वाहाच्या 5 आहुती द्या. फक्त गुरुमंत्र कानमंत्र कोणाला ऐकू जाऊ देऊ नका. अशा पद्धतीनुसार सर्व देवी देवतांना आहुती देऊन झाल्याच्या नंतर आपल्याला होमाची उत्तर पूजा सुरू करायची असते. उत्तर पूजा सुरू करत असताना काय करायचं बघा, त्या ठिकाणी आपल्याला त्या होमाच्या जवळ एक संकल्प घ्यायचा आहे. हातामध्ये पाणी घ्यायचं, हातामध्ये पाणी घेऊन संकल्प करायचा की हे जगदंबा माते, मी तुझ्या होमाचा दैत्य बळी म्हणून या ठिकाणी फळाचा बळी देत आहे. कुठला कुठला बळी द्यायचा आहे तर कोहळ्याच्या फळाचा बळी दिलेला केव्हाही चांगला. कोहळा हे फळ आणावं, त्याला छानपैकी चुन्यानी सारवावं, चुन्यानी सारवून त्याला पांढरा कलर द्यावा, त्याला त्या ठिकाणी काजळाने म्हणजे काळ्या कलरने दाढी आणि मिशी काढावी, थोडक्यामध्ये त्याचा दैत्य बनवावा आणि ह्या दैत्याच्या डोक्यामध्ये टोपी घालावी आणि डोक्यामध्ये टोपी घालून हा दैत्य तिथे ठेवावा. आणि त्यानंतर धारधार शस्त्र घेऊन एखादा खंजीर असेल, एखादा खडग असेल किंवा तलवार असेल किंवा तुमच्याकडे जो कोणी मोठा चाकू असेल, सुरी असेल, त्याने एकाच घावामध्ये या कोहळ्याचे 2 तुकडे करावे. हे 2 तुकडे करत असताना कोहळ्याची रचना बघा कशी असते. कोहळा हा लंबुळा असतो, म्हणजे तो असा अंडाकृती असतो. तर कोहळा आपल्याला उभा ठेवायचा आहे, आडवा ठेवायचा नाही. कोहळा उभा ठेवल्यानंतर त्याच्या वरच्या भागापासून खालच्या भागापर्यंत चिरत जायचं आहे, म्हणजेच दैत्याचं मस्तक फाडल्यासारखी आकृती तयार होईल. नंतर या कोहळ्याचे 4 तुकडे करायचे आणि होमकुंडाच्या 4 भागांवरती 4 तुकडे ठेवून द्यायचे आहे. थोड्या वेळ ते त्या उष्णतेमुळे जळू द्यायचे असतात. अशा पद्धतीनुसार आपण त्या ठिकाणी कुष्मांड बळी, म्हणजे नारळाचा बळी सुद्धा देऊ शकतो, कोहळ्याचा बळी देऊ शकतो. त्या ठिकाणी आपण होमामध्ये 5 लिंब कापून टाकायचे आहे. हे लिंब सुद्धा एक प्रकारे बळीच असतो आणि त्यासोबतच एका बुक्कीमध्ये डाळिंब फोडून डाळिंबाचं फळ सुद्धा आपल्याला होमामध्ये सोडायचं आहे. हे या ठिकाणचं मी गुप्त तोडगं सांगत आहे. इतर ठिकाणी फक्त कोहळाच फोडला जातो, परंतु जर तुम्ही होमामध्ये कोहळ्याच्या सोबतच नारळ फोडून तो सुद्धा टाकला, लिंब कापून सुद्धा टाकले आणि डाळिंब सुद्धा फोडून टाकला तर याचं 4 पट अधिक त्या ठिकाणी बलिदानाचं पुण्य प्राप्त होतं आणि आपल्याला अडकलेले कामं सुकर होण्यासाठी मदत होते. अशा पद्धतीनुसार दैत्यबळी करून घ्यायचा आहे. दैत्यबळी झाल्याच्या नंतर आपल्याला या होमाच्या जवळ एक 10 ते 15 मिनिटं थोडीशी शांतता ठेवायची असते. या 10-15 मिनिटांमध्ये कुठलीही आहुती होमात टाकू नये, कुठलंही त्या ठिकाणी स्पर्श करू नये. 10 मिनिटाच्या मध्ये आपल्याला त्या ठिकाणी आपण देवीचे गाणे म्हणू शकतो किंवा काही तुमची इतर काही कामं असतील ते करू शकतो. 10 मिनिटाच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे की जे आपण होमाच्या वरती कोहळ्याचे तुकडे ठेवून घेतले होते ते होमामध्ये ढकलून द्यायचे आणि त्यानंतर काही ठिकाणी हे तुकडे होमामध्ये न ढकलता 4 दिशेना 4 फेकले जातात. हे सुद्धा योग्यच आहे, परंतु होमामध्ये का ढकलावे ते सांगतो. कोहळ्याचं फळ होमामध्ये ढकलल्याच्या नंतर त्याची जी उदी बनते, जी राख तयार होते, तिच्यामध्ये सत्वगुण अधिक असतो, म्हणून तुम्ही ते तुकडे 4 दिशेलाही फेकू शकता, पण आमची जी पद्धत आहे आम्ही ते होमामध्ये जाळतो. त्यानंतर आपल्याला होमामध्ये त्या ठिकाणी नैवेद्य अर्पण करायचा आहे. खीरपुरी असेल, वरण भात असेल, शिरा भाजी असेल, जे काही असेल ते नैवेद्य. हे नैवेद्य 11 अर्पण करावे. छोटे छोटे नैवेद्य करावे, त्यावरती सर्व साहित्य असावं. नैवेद्य समर्पयामी नमः स्वाहा, नैवेद्य समर्पयामी नमः स्वाहा असा मंत्र म्हणत आपल्याला सर्व 11च्या 11 नैवेद्य होमामध्ये अर्पण करायचे आहे. नैवेद्य होमामध्ये अर्पण केल्यानंतर थोडंसं पाणी हातामध्ये घ्यायचं किंवा पळीमध्ये घ्यायचं आणि जसं आपण देवाच्या नैवेद्याला फिरवतो तसंच ते होमाच्या भोवती फिरवावं, जेणेकरून अग्नी नारायणाला त्या अन्नाचा घास पोहोचतो. त्यानंतर आपण त्या होमामध्ये ओटी अर्पण करायची असते. ओटी म्हणजे काय? एक साडी घ्यावी, त्या साडीवरती हिरवी किंवा लाल, पिवळी अशी सुमंगल अशी छानपैकी पातळ घ्यावं, साडी घ्यावी. या साडी पातळावरती आपण थोडेसे तांदूळ घ्यावे, त्यावरती एक खणी सामान 5-5च्या संख्येमध्ये
म्हणजे 5 खारीक, 5 सुपाऱ्या, 5 बदाम, त्या ठिकाणी 5 हळकुंड, 5 खोबऱ्याचे तुकडे असं साहित्य टाकून त्यावरती नारळ ठेवावा आणि ही सर्व ओटी आपण त्या होमामध्ये अर्पण करावी. ही ओटी होमामध्ये अर्पण करणं याला पूर्णाहुती असं म्हणतात. ही पूर्णाहुती होमामध्ये सोडत असताना जेवढे व्यक्ती घरचे आजूबाजूचे तिथं उपस्थित असतील या सर्व व्यक्तींनी त्या ओटीला हात लावावा, सर्वांनी मिळून ती होमामध्ये अर्पण करावी आणि पूर्णाहुती समर्पयामी म्हणून हवन कुंडाला नमस्कार करावा. त्यासोबतच एक कणकेचा दिवा त्या ठिकाणी आपल्याला बनवून घ्यायचा असतो. संपूर्ण होम जळेपर्यंत हा कणकेचा दिवा आपल्याला त्या ठिकाणी सुरक्षित ठेवायचा असतो. एखाद्या डब्यामध्ये किंवा एखाद्या खोक्यामध्ये हा दिवा ठेवावा. होमाची पूर्णाहुती झाल्यावर हा दिवा यजमानाने म्हणजे होमकर्त्या व्यक्तीने उचलावा आणि होमाच्या उत्तर दिशेकडे नेऊन थोड्या अंतरावरती ठेवून द्यावा. अशा पद्धतीनुसार आपल्याला त्या ठिकाणी दैत्यपूजन करायचं असतं. त्यासोबतच दही भात तयार करावा. म्हणजेच पातळ दह्यामध्ये थोडासा शिजवलेला भात टाकून थोडीशी साखर टाकून त्याला सरभरीत करून घ्यावं आणि हा त्या ठिकाणी ओला झालेला दही भात चारही दिशेला हाताने शिंपावा. हा त्या ठिकाणचे भूत पिशाच राक्षसगण आदी कनिष्ठ दैवतांचा बळी असतो. अशा पद्धतीने संपूर्ण होमपूजा पूर्ण होते. त्यानंतर घरामध्ये जाऊन आपण जगदंबेची यथासांग आरती करावी. दुर्गा उत्सव मंडळ असेल किंवा घराचं मंदिर असेल तिथे देवीची आरती सुरू करावी. देवीची आरती झाल्यानंतर त्या ठिकाणी नारळ फोडून त्याचा प्रसाद करावा आणि तो सर्वांना वाटावा. आता या ठिकाणी एक गोष्ट सांगतो, ज्या वेळेला आपण आरती करू, आरती झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या नवरात्रीचे घट हलवण्याची परवानगी असते. तुम्ही त्या दिवशी घट हलवू शकता. जर तुमच्याकडे दसऱ्यापर्यंत घट हलवत नसतील तर मग अष्टमीच्या दिवशी होम करून तो घट तसाच राहू द्या. नवमीच्या दिवशी सुद्धा तसाच राहू द्या. ज्यांची घट नवमीला हलतात त्यांनी नवमीला हलवा आणि ज्यांचे दसऱ्याच्या दिवशी हलतात त्यांनी दसऱ्याला हलवा. त्यात काहीही गैर नाही. आपापल्या कुळाच्या पद्धतीप्रमाणे करावं. अशा पद्धतीनुसार संपूर्ण होम पूजा आपल्याला त्या ठिकाणी करायची असते. आता ज्या वेळेला आपण ही हवन विधी करतो, जी पूजा मांडलेली असते हवनाच्या आजूबाजूला, म्हणजे कोणती वरुण देव, वारुणी देवी, आता 27 मातृका, अष्टभैरव, नवग्रह हे सर्व ठेवलेले असताना त्या ठिकाणी जवळपास 1.25 तासाच्या नंतर आपण ही पूजा उचलू शकतो. होम झाल्याबरोबर लगेच पूजा उचलण्याची गडबड करू नये. आता एक विधी माझी सांगायची राहून गेली होती, ती मी याच्यामध्ये ऍड करतो. ती अशी की नवग्रहाचा समिधा मिळतो, एक पुडा विकत मिळतो, ज्यामध्ये राहू, केतू, सूर्य, रवी, बुध, गुरु, शुक्र अशा सर्व देवी देवतांची नवग्रहांची एक एक वनस्पतीची काडी असते. तर नवग्रहांच्या या समिधेच्या पुडा आणून त्या काड्या सुद्धा आपल्याला आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः स्वाहा, आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः स्वाहा, आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः स्वाहा असा मंत्र म्हणून होमामध्ये 9 काड्या अर्पण करायच्या असतात. समिधा अर्पण करून झाल्याच्या नंतरचा विषय आहे हा. आता या मंत्राचा अर्थ काय, तर आदित्यादी, आदित्य म्हणजे सूर्य, आदित्यादी म्हणजे आदित्य मिळून इतर सर्व 9 ग्रह, कारण सूर्य हा ग्रहांचा राजा आहे, तर या सूर्यासहित त्याच्या मंडळातील सर्व नवग्रहांना आम्ही आहुती देत आहोत असा ह्या मंत्राचा अर्थ होतो. अशा पद्धतीनुसार सर्व देवांना त्या ठिकाणी आपण मंत्राने आहुत्या देऊन घ्याव्या. अशा पद्धतीनुसार आपण त्या ठिकाणी होम हवन पूर्ण करायचं आहे आणि 1.25 घंट्यानंतर आपण पूजा उचलून घेऊ शकतो. दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा उचलू शकतो. जो 5 पानाचा विडा आपण तयार करून घेतला होता तो विडा सर्वात शेवटी आरती झाल्यानंतर जगदंबेच्या मूर्तीला ठेवावा, तिला त्या ठिकाणी नैवेद्य दाखवावा आणि हा विडा काही ठिकाणी देवीजवळच ठेवतात, काही ठिकाणी हा विडा देवीला दाखवल्यानंतर पुन्हा होम कुंडामध्ये जाळतात. दोन्हीही प्रथा योग्य आहे, आपापल्या प्रथेप्रमाणे करू शकता. तर अशा पद्धतीनुसार ही सोपी आणि सहज अशी हवन विधी आहे, जी घरामध्ये कोणीही व्यक्ती त्या ठिकाणी करू शकतो. त्यासोबतच मला एक विशेष नमूद असं करावंसं वाटतं की मी एक व्हिडिओ तयार केला होता हवनकुंडाविषयी. तर मी ही जी रचना सांगत आहे माझ्या मुखाने, ही सर्व रचना मी त्या ठिकाणी माझ्या घरात तयार केली होती. म्हणजे हा 3ऱ्या माळेचा विषय आहे. 3ऱ्या माळेला ही सर्व रचना केली आणि त्याची शूटिंग मी काढली, परंतु ती शूटिंग आपोआप डिलीट झाली एका लहान मुलाचं निमित्त होऊन. त्याबद्दल मी नाराज सुद्धा होतो. परंतु जेव्हा मी ही नाराजगीचं कारण बघितलं तेव्हा ते असं लक्षामध्ये आलं की
अष्टमीला आणि नवमीला जेव्हा आपण होमाची रचना करतो तो होम प्रज्वलित झाला पाहिजे. जर तो प्रज्वलित झाला नाही तर त्या ठिकाणी तो एक अपमान घडतो आणि माझ्या हातून न कळतपणे तसं घडलं. म्हणजे माझा उद्देश पवित्र होता की सर्व दर्शकांना व्यवस्थित पूजेची मांडणी दाखवूया, परंतु संपूर्ण होम भरल्या गेला परंतु तो पेटवल्या गेला नाही. व्हिडिओ शूट झाल्यावर आम्ही ती पूजा उचलून घेतली, त्यामुळे कुठेतरी मला सुद्धा त्या ठिकाणी त्याचा फटका बसला, चमत्कार मिळाला, अद्दल घडली आणि तो व्हिडिओ आपोआप डिलीट झाला. त्याबद्दल मी जगदंबेची क्षमा मागितलेली आहे. आणि आज मी स्वतंत्र रचना अशी सांगितलेली आहे व्हिडिओमध्ये की अक्षरशः मी सांगत असताना तुमच्या डोळ्यासमोर ती पूजा उभी राहिली असेल तर या पद्धतीने अनुकरण करून तुम्ही घरच्या घरी होम हवन विधी करू शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. अशाच निरनिराळ्या माहितींसाठी जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा ह्या आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि दैत्यबळी कसा असावा किंवा देवीला बोकड कोंबडा कापावा का याविषयी एक व्हिडिओ मी लवकरच बनवत आहे. कन्यापूजन कसं असावं याचा व्हिडिओ सुद्धा लवकरच बनवणार आहे आणि ते व्हिडिओ सुद्धा आपल्याला नक्कीच आवडतील. सर्वांचं कल्याण असो. जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश.